गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज गुरुपौर्णिमा। काय आहे ही गुरुपौर्णिमा म्हणजे? का साजरी करतात? तर हेच आपण आज जाणून घेऊ। आषाढ पौर्णिमेला महर्षी वेदव्यास यांचा अवतार दिन असल्यामुळे हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखला जातो। व्यास महर्षी म्हणजे कोण? ज्यांनी वेदांचे विभाजन केले, महाभारत, 18 पुराणे आणि श्रीमद भागवतासारखे दिव्य ग्रंथ मानव जातीला दिले, त्याच व्यास मुनींना आज आपण कृतज्ञतेने वंदन करतो। शास्त्र असं सांगतं, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु म्हणजे केवळ शिक्षण देणारी व्यक्ती नव्हे, तर अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारे तेजस्वी व्यक्तिमत्व म्हणजे गुरु। कसं असतं, अमृत 2 प्रकारचे आहेत। एक स्वर्गामधलं सुधामृत आणि दुसरं म्हणजे ग्रंथांमधलं ज्ञानामृत। मग या सुधामृत आणि ज्ञानामृतामध्ये फरक काय आहे? तर सुधामृत हे प्रत्येक मनुष्याला प्राप्त होत नाही आणि जे दुसरं ज्ञानामृत आहे ते गुरु आणि ग्रंथांच्या रूपाने ओसंडून वाहत असतं, जे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतं। हे ज्ञानामृत प्रत्येक मनुष्य प्राशन करू शकतो गुरूंच्या मुखातून। आणि जे सुधामृत असतं त्याने मनुष्याचं आयुष्य वाढतं, पण त्या मनुष्याला या मृत्यू लोकामध्ये भोग भोगत खितपत पडावं लागतं, कारण त्याचे पुण्य नष्ट होतात। पण हे ज्ञानामृत मात्र मनुष्याला दिव्यजीवी बनवतं आणि भगवंताच्या चरणाजवळ नेऊन ठेवतं। पण त्यासाठी ही ज्ञानगंगा प्राशन करण्यासाठी गुरूंचं सानिध्य लाभावं लागतं। म्हणूनच आपल्या जीवनात गुरूंचं स्थान हे सर्वोच्च आहे। आणि म्हणूनच तर संत कबीर म्हणतात, गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय। म्हणूनच आजच्या या पावन दिनी आपण आपल्या सद्गुरूंच्या चरणी कृतज्ञतेची फुलं अर्पण करूया आणि त्यांच्या उपदेशांप्रमाणे जीवन जगण्याचा संकल्प करूया। आणि ही गुरुकृपा मिळवण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे नम्रता, सेवा, साधना आणि सतत नामस्मरण। चला तर मग संपूर्ण जगाचे गुरु असलेल्या भगवान श्रीकृष्णाला आपण पुन्हा एकदा वंदन करू, कारण कृष्णं वंदे जगद्गुरुम। श्री गुरूंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा। जय श्री कृष्ण।